जे आम्ही एक्सपिरियन्स घेतो तो तुमच्यावर शेअर करतोय. रिक्षा तर नाही जात वरती, आपल्याला कळालेलं आहे. गड्डी हो ना, चलो. आता आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेल जवळ. ट्रेन मधला आर्याचा विरुंगोळा विदुवडे आर्याने संपवलं. ते आपलं काय अडणार नाही, ते देवाजीच्या मनात तेवढ्या वेळात 1 मिनिटाच्या आतमध्ये. आणि ह्याच्या अगोदरचं सगळं फुटेज आपलं आमचा चालू आहे. सकाळचा ब्रेकफास्ट, मॉर्निंग ब्रेकफास्ट. आणि स्टेशन आलं आहे ते गुंतल, आणि गुंतल स्टेशनला आमचा ब्रेकफास्ट चालू आहे. आणि ह्याच्या अगोदरचं सगळं फुटेज आपलं गेलेलं आहे. कसं गेलं आहे, काय गेलं ते सांगतो मी तुम्हाला. पण ह्याच्या अगोदरचं कालपासून जे आपण घेतलं होतं ना ट्रेनमध्ये आल्यानंतर बसल्यानंतर, ते सर्व गेलेलं आहे. नमस्कार मंडळी, सकाळी सकाळी तुमचं स्वागत आहे गुंतकल जंक्शन कर्नाटकमधलं इथून. आणि जसं मी तुम्हाला आता बोललो नाश्ता करताना की आपलं अगोदरचं काही फुटेज होता तो गेलेला आहे. कसं गेलं ते सांगतो मी तुम्हाला. तर सर्वांचं स्वागत आहे आपलं अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण निघालो आहोत ते तिरुपतीला. आणि तिरुपतीला जाता जाताना आपल्यालाच एक फटका बसलेला आहे. माझा मोबाईल चोरी झाला ट्रेनमध्ये. कसा झाला, काय झाला, काय कळलं नाही. सकाळी 7 वाजता आता पाठीमागे एक स्टेशन आहे मंत्रालयामधून, तिथे कोणी मारला. मग दोन मिनटं पण नाही, 1च मिनिट असेल की आर्या ब्रश करून आली आणि मी ब्रश करायला गेलो आणि तिला बसायला सांगितलं. आणि तिने फक्त पाठीमागच्या सीटवरती जाऊन, ती सोनू होती ना, तिला काहीतरी चादर द्यायला गेली. तेवढ्या वेळात 1 मिनिटाच्या आतमध्ये परत येऊन बघतो तो मोबाईल गेलेला होता. आपला केअरलेसपणा 1 मिनिटासाठी. आणि लावला फोन वगैरे, सगळं झालं, गेला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जो होता आहे त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. आपले व्हिडिओज येत राहणार आहेत. आता दुसऱ्या मोबाईलवरनं शूट करतो आहे आणि तो मोबाईल आम्ही 3 दिवसापूर्वीच घेतला होता. आता आपल्याला गेल्यानंतर परत मुंबईला नवीन मोबाईल घ्यावा लागेल, कारण इथे तर आता घेता येणार नाही आपल्याला. त्यामुळे आता आपले सर्व फुटेज याच्यावरतीच येणार आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओज आपले 6 तारखेपासून अपलोड होतील सर्व. म्हणजे 6 जूनपासून आपले फुटेज अपलोड होतील सर्व. म्हणजे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आपल्या तिरुपती ट्रिपचे. बाकी काल आम्ही जे निघालो ठाण्यावरनं वगैरे, म्हणजे घरात आमचं काय पॅकिंग वगैरे चालू होती, ते सर्व मी शूट केलं होतं. पण ते सर्व त्या मोबाईलमध्ये गेलेलं आहे. जर ते आता माझ्या ID वरती किंवा गुगल याच्यात भेटलं तर मी टाकेन, नाही भेटलं तर इथून आपला व्हिडिओ पुढचा सुरू. हे आहे ते गुंतकल जंक्शन. ट्रेन थांबली आहे 5-10 मिनिटासाठी. आता मी नाश्ता वगैरे घेतला आहे. नाश्ता वगैरे करायचं होते. 1 वाजेपर्यंत आम्ही पोचणार आहोत याला रेणुगुंटा स्टेशनला. आणि तिथून मग तिरुपतीला आपलं हॉटेल बुक आहे. ते कुठलं कसं आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन. पण ठीक आहे, जे झालं ते आम्ही ते विसरून बघा. 7 वाजता झालं, 8 वाजता मी नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे नव्याने. ठीक आहे, आता गुंतकल स्टेशन ते कर्नाटकमध्ये येते की आंध्रामध्ये येते का मला माहीत नाही. आणि इकडे जरा लँग्वेजचा थोडासा प्रॉब्लेमच होतो सगळ्यांशी बोलताना वगैरे. पण आता ठीक आहे, तेवढं तर ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला. त्यांना विचारा कशात येते. तर बघा, मी आत्ताच विचारलं त्या डोसा इडलीवाले विकतात त्यांना, तर हे आपण आंध्रामध्ये आहोत आणि आपला मोबाईल गेला कर्नाटकमध्ये. मंत्रालय म्हणून स्टेशन होतं आणि हे आंध्र आहे. म्हणजे आपला स्टेटच बदललेलं. म्हणजे आपण महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटकमधून लगेच आंध्रामध्ये. कर्नाटक जस्ट बॉर्डर क्रॉस करून येते ट्रेन. आणि आपली ट्रेन आहे ती 12163 लोकमान्य टर्मिनस ते चेन्नई. आणि ही रोज संध्याकाळी 6:40ला, म्हणजे संध्याकाळी 6:40 कुर्ल्यावरनं निघते. आणि इकडे आपल्या ह्याला 4 वाजता पोचते चेन्नईला. आणि आपल्या रेणुगुंटा स्टेशनला 1 वाजता. तिथून आपलं तिरुपती जवळ आहे. 7-8 किलोमीटर तिरुपती आणि तिरुमलावरती 22 किलोमीटर आहे. तर असं सर्व आता आपलं आहे. हॉटेल बुकिंग वगैरे झालेलं आहे. आपलं टूर सुरू झालेली आहे. टूर सुरू झाली तर चला, काही बॅड नोट म्हणूया, आपण म्हणूया चांगलं झालं. चला, जुना होता मोबाईल गेला, काही प्रॉब्लेम नाही. कुठे आपलं काय अडणार नाही. ते देवाजीच्या मनात, देवाची कृपा, काय टेन्शन घ्यायचं नाही. चला, आता बालाजीला चाललो तर बालाजीचं दर्शन घेऊ. आपलं मस्तपैकी एन्जॉय करू ट्रिप. आणि मग आमच्याबरोबर तुम्ही पण बालाजीचं व्हर्च्युअल दर्शन घ्या. म्हणजे किती आतमध्ये जाऊन मिळणार नाही, पण जे पण आम्ही या ट्रिपमध्ये मजा करणार आहे, धमाल करणार आहे, काय काय पाहणार आहे, ते सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे ही पूर्ण सिरीज कुठे स्टार्ट कुठे एंड होणार आहे व्हिडिओचं माहीत नाही, कारण आपले व्हिडिओज किती लाँग होणार आहेत, काय होणार आहे, काय आपलं आयडिया नसणार आहे. त्यामुळे हे कंटिन्यू राहील टू बी कंटिन्यूमध्ये. आणि पूर्ण सिरीज आपली टू बी कंटिन्यूमध्ये चालेल. त्यामुळे हे पूर्ण व्हिडिओज बघा. तुम्हाला सर्व डिटेल देतो मी. ऑनलाईन बुकिंग कसं केलं होतं, काय केलं होतं, ट्रेन कोणती होती, काय होती, सर्व मी तुम्हाला पुढे सांगेन. आता आपली ट्रेन निघते. चला, तर आपल्या ट्रिपची सुरुवात झाली आहे. कुठली एरिया? तिरुपती बालाजी. आणि आज आपला सकाळचा नाश्ता जो बाहेरचा आहे आणि आपण गुंतकल जंक्शन आंध्रामधलं ते आपण घेतलं आहे. इडली, नानवडा, डोसा आणि मेदूवडे संपले. मेदूवडे आर्याने संपवले.
मम्मीला गुड मॉर्निंग बोलतोय. नहीं एक्चुअली यूट्यूब पे ब्लॉगिंग चलता है यूट्यूब. हा ट्रेन मधला आर्याचा विरुंगोळा टाइमपास. अशा प्रकारे आम्ही सर्व कोणाला ही लँग्वेज समजत असेल आपल्या ब्लॉगची तर मला सांगा काय बोलतात ते. हा सांग काय. चला आता आम्ही उतरलोय रेणुगुंटा स्टेशनला. तिरुपतीसाठी आम्ही रेणुगुंटा स्टेशनला उतरलोय. आता इथून कुठे जायचं हे बघायला लागेल आपल्याला. आणि ट्रेन आपली जास्त नाही, एक 15 मिनटं फक्त उशिरा इथे पोहोचलेली आहे, म्हणजे लेट झालेली आहे. ट्रेन होती आपली ट्रेन होती आपली 12163 आणि कुठली LTT चेन्नई एक्सप्रेस, म्हणजे कुर्ल्यावरून निघते ती. आणि तिचं ॲक्च्युअल टायमिंग आहे 12:55, पण पोचली आहे 1:15ला, म्हणजे काय 20 मिनटं एवढं चालतं, 15-20 मिनटं. आणि आता आमची सगळी मंडळी निघालेली आहे. तर इथून आपल्याला बघायचं तर बाहेर काय भेटणार आहे ते आपल्याला माहीत नाही अजून काही इकडचं. तर रिक्षा भेटणार का मग ओला बुक करायची, सगळे ऑप्शन्स आहेत. ओलावरती काहीतरी 450 रुपये दाखवतात ना, ओला 450 रुपये दाखवतो. पण आम्ही 5 जण आहोत, 5 घेणार नाही. त्यामुळे मग विचार करतो आहे की 2 ऑटो करूया, ते बेस्ट राहील. आणि ऑटो काहीतरी 120 दाखवते ओलाच्या, ते बेस्ट ऑप्शन आहे. आणि आपलं हॉटेल ऑलरेडी बुकड आहे, गरुडा ग्रँड म्हणून, तिकडे जायचं आहे. 8.5 किलोमीटरवरती आहे. आता बघूया कसं उतरूया. शॉर्टकट मारूया, चालेल शॉर्टकट मारूया. हो हो चालेल. तर चला आता रेणुगुंटाला तर पोचलो आहे. तिरुपतीला यायचं तुम्हाला इथे उतरावं लागेल रेणुगुंटाला, कारण मुंबईवर येणाऱ्या सर्व ट्रेन चेन्नईला जातात. चेन्नईला जाताना हा स्टॉप आहे तिरुपतीसाठी. तिरुपतीला डायरेक्ट ट्रेन माझ्या माहितीत तरी नाही, रेणुगुंटालाच यावं लागतं. तर चला आता हॉटेलवरती पोचलो. पहिलं बघूया काय भेटतं ते बाहेर. आणि आम्ही काल रात्री 7:10ला ठाण्यावरनं ट्रॅव्हल सुरू केलं होतं आणि इथे पोचलो होते 1:15 वाजता. म्हणजे विचार करा एक आम्हाला 16 तास लागले तिथे यायला. 16 नाही जास्त. हे बघा इथे बरोबर रेणुगुंटा स्टेशनच्या बाहेर यावंच लागतंय. ओरिजिनल जय महाराष्ट्र भोजनालय पुण्याचे पाटील. तर आत्ता आम्हाला भेटले इथून टमटम रिक्षा तिरुपतीला जायला. एका मिनिटात करू का फोन सर, रिक्षा पकडतोय. हां तर अशी ही रिक्षा भेटल्या 5 जणांसाठी. आणि आता निघालो आम्ही सर्व दे धक्का करत दे धक्का मुडप दे त्यात टमटममध्ये बसलो आहे. आणि 300 रुपये घेतात आमच्याकडनं आमच्या हॉटेलपर्यंत सोडायची. एक सिंगल रिक्षा केली ओलाची तर 120 रुपये काहीतरी दाखवत होते. 2 गेल्या 240. आणि परत मग काय तिथे चार्जेस वगैरे वाढले तर आपल्याला माहीत नाही. म्हटलं चला आता 300च्या खाली कोणी रेडी होत नव्हतं, शेवटी भाव करून 300ला निघालो आम्ही. ठीक आहे आता हॉटेलमध्ये जाऊ. एक 8-8.5 किलोमीटरवरती आहे. तर चला आता छोट्या छोट्या गल्लीतनं निघतोय रेणुगुंटाच्या.
बघा छोटी छोटी गल्ली आहे इकडे. रेणीगुंडाच्या हॉटेलवर जाऊ, फ्रेश होऊ आणि मग पुढे आपण मंदिराकडे जाऊ, तिरुमालाला जाऊ, म्हणजे बालाजीच्या दर्शनासाठी. आणि इकडे भयानक कडक ऊन आहे एकदम, म्हणजे असं वाटत नाही ते पावसाळा जसा मुंबईला पाऊस वगैरे पडला ना, असं काही इकडे वाटत नाही. आणि ब्रिजवरती होता आम्ही. आणि आत्ता आम्ही पोचलो आमच्या हॉटेलजवळ. आणि बाजूला बघा सर्व बंगलोच आहेत केलं, म्हणजे होमस्टे बुक केलं आहे आम्ही, कारण म्हटलं मस्तपैकी असं जरा शांत राहू. आणि आमचं हॉटेल बघा, ही बघा अजून उतरली नाही, चालली का धक्का मारायचा आहे ते वर कर ना, लॉक खोल. माहिती काय नाही आणि फक्त हुशारी करते. आणि हे बघा, हे गरुडा ग्रँड होमस्टे दिसला का, हा बघा. आणि हे आपला रूम, आपला स्टे उद्या संध्याकाळपर्यंतचा. चला आता सामान वगैरे घेऊया आणि पेमेंट करूया. चलो. आम्ही आता म्हणजे मी उभा आहे ते आपल्या हॉटेलच्या गॅलरीमध्ये. हे बघा इथून नजारा बघा गॅलरीमधून. हे बघा एक फ्रंट गॅलरी आहे, थोडी कामं चालू आहेत पुढे अजून. आणि सगळे बंगलोज आहेत, रेसिडेन्शियल एरिया आहे, तिथेच हा होमस्टे आहे. अशी मस्तपैकी गॅलरी आहे. नाही बघा आतमध्ये आल्यानंतर असा आमचा रूम आहे बघा. हे आम्हाला किचन आहे जे आम्ही काय वापरणार नाही. इकडे वॉश बेसिन वगैरे सर्व आहे. इथे चेअर्स आहेत, विंडो आहे. हा एक बेडरूम आहे, पण आम्ही 2 BHK नाही तसं 1 BHK बुक केल्यामुळे हा लॉक करून ठेवलेला आहे. आणि बघा इथे वॉश बेसिन वगैरे आहे. आणि इकडे आहे आमचा बेडरूम. हे बघा टॉयलेट बाथरूम इकडे आतमध्ये आहे. TV आहे, वायफाय आहे, सर्व तुम्हाला इथे मिळेल. आणि AC आहे आमच्याकडे, आल्याला AC चालू झालेला आहे. आणि हा बेड आहे, असा 2 माणसांचाच बेड आहे. बाकी तुम्ही मॅट्रेस टाकून खाली झोपू शकता, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे असं मस्त असा रूम आहे. रूम कसा आहे, आईस्पाईस एकदम झकास. काय बोलते, अरे बोलते इथे राहायचं तुला, ठेवून घेतलं तर ओके. क्लिनिंगला ठेवून गेल तुला. अरे ती इकडची लँग्वेज शिकते गड्डी हो ना. चलो चला आता फटाफट आम्ही फ्रेश होऊन घेतो. तर चला आता रूममध्ये तर आलो आहे आम्ही. आणि लाईट्स वगैरे सर्व लावून घेऊ, आहेत लाईट्स फॅन वगैरे. तर रूममध्ये तर आलो आहे आम्ही. आता फटाफट फ्रेश होतो, म्हणजे आपल्याकडे एक अर्धा पाऊण तास होईल लागेल फ्रेश व्हायला. फ्रेश झालो की मग आपल्याला जायचं आहे तिरुपतीला. तिथून मग बस काय रिक्षा काय भेटतं ते बघूया. रिक्षा तर नाही जात वरती, आपल्याला कळालेलं आहे. आणि इथे यायला आपल्याला 300 रुपये घेतले रिक्षावाल्याने. ठीक आहे, ते ओके होतं. 2 रिक्षा छोट्या केल्या असत्या तरी तेवढेच झाले असते. ओलामध्ये आम्ही चेक केलं, ओला रॅपिडोमध्ये ऑलमोस्ट तेवढेच 10-20 रुपये इकडे तिकडे. पण ठीक आहे, कम्फर्टेबली आलो आम्ही इथपर्यंत. आणि आता तिरुमालाला वर जायचं आहे आपल्याला, 6 वाजताचं दर्शन आहे आपलं. तर आता आपण तिथे जाऊ विष्णू भवनला. तिकडे बघू आपलं ते आधार कार्ड वगैरे दाखवू आणि आपले तिकीट्स वगैरे सर्व म्हणजे ऑनलाईन जे बुक केलेले आहेत ते आता माझ्या मोबाईलमध्ये. तर मोबाईल नंबर आपल्याला सिम पण घ्यायचा आहे आपला, ते पण काम करायचं आहे. तर बरीच कामं आहेत. तर जास्त वेळ घालून फायदा नाही, कारण आता वर जायला पण आपल्याला एक 40-45 मिनटं प्लसच लागतील, कारण वर चेकिंग वगैरे आणि 20-22 किलोमीटर आहे. तर बघूया, फर्स्ट टाईम आलो आहे, फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतो आहे. जे आम्ही एक्सपिरियन्स घेतो तो तुमच्यावर शेअर करतो आहे. त्यामुळे व्हिडिओ सगळे शेवटपर्यंत बघा. आणि काय वेळ लागला काय लागला सगळं सांगतो आहे मी तुम्हाला. बुकिंगचं पण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला जरा फ्रेश वगैरे होतो, रेडी होतो आणि मग तिरुपतीला जाण्याचा आपण प्लॅन करूया. आणि आपल्याला जेवायचं पण आहे. सकाळी नाश्ता केला होता, त्यामध्ये मध्ये आपण काय खाल्लं नाही आहे. चटरपटर खाणं चालूच असतं, पण आता जेवून वगैरे मग आपण वर जाण्याचा प्लॅनिंग करू. चला तर मग.